तर आज आपण अन्नपूर्णा मातेबद्दल जाणून घेणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे। ज्यांच्याकडे नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती शुक्रवारी त्याची स्थापना करू शकता। अशा प्रकारे तांब्याची किंवा पितळेची वाटी घ्यायची आहे। त्यात आपण तांदूळ घेणार आहे। त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घालायचं, कारण पांढरा तांदूळ आपल्याला वापरायचा नाही। आता त्यात आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती विराजमान करायची आहे आणि तिला आपण अष्टगंध हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। तिच्या पळीमध्ये आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आहेत। अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही मुली जेव्हा लग्न करून सासरी येतात तेव्हा त्यांची आई त्यांना देते। पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही स्वतः सुद्धा घेऊ शकता आणि त्याची स्थापना करू शकता। अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्याला भगवान महादेवाच्या आसपास ठेवायची आहे, कारण अन्नपूर्णा देवीमध्ये माता पार्वतीचा वास असतो असं म्हटलं जातं। ज्या घरात व ज्यांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेचं स्थान असतं व ज्याची नित्य उपासना केली जाते तिथे अन्नाची आणि धनधान्याची कधीच कमतरता येत नाही।